महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीला सुरुवाती झालेली आहे। याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीयपंथ जोगती समाजाला या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार व उपजीविका भागवण्यासाठी मदत होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख लता फुटाणे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना याप्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तचे रेवंत चव्हाण, जोगती संघटनेचे अध्यक्ष धनराज घोडकुंबे, राजू धुळे, सिद्धू धुळे, विनायक पाटील यांच्यासह जोगती उपस्थित होते। साहेब, आता ते लाडकी बहिणीचं समद्याला करायला लागले, बायका माणसाला हे समद्याला करायला लागले। आम्ही गेलो इथं कागद घेऊन, तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही, जावा म्हणलं आम्ही फिरून आलो। फिरून येऊन आमच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले 1,500 हजार देतो म्हणले, ते पण दिले नाही लाकडांमध्ये। आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही भूक मेलो, उपाशी मेलो, तरी पण आम्ही कसं तर जगलो। तर आज आम्हाला कुठल्याच गोष्टीचा 10 रुपयाचा आशा नाही। आम्ही कुठं भीक मागायला जावं तेव्हाच आम्ही खावा, तर आम्हाला कुठली एक पेन्शन नाही, एक पगार नाही, काय नाही। आमचे लोक असं भीक मागून खातात। आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या, एक 1,000-2,000 आम्हाला पण पैसे करा महिन्याला, आम्ही तुमच्या जीवावर जगता। मग ते आमचं फुटाणे बाई आमचं गल्लीचं आहे, त्यांनी आलं आम्हाला सांगितलं, त्यांनी म्हणले चला तुम्हाला घेऊन जातो म्हणले। मग त्यांनी घेऊन गेले तिथं कुठं जिल्हा परिषदला घेऊन जाऊन त्यांनी तिथे एक साहेबाला बोलवून, कोण कलेक्टर आहे म्हणजे नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी माझी बहीण यासाठी महिना 1,500 रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथासाठी राज्य शासनाने कुठलीच योजना हाती घेतलेली नाही आहे। त्या काही महिला भगिनी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं, तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना जोगती या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे, हे अत्यंत गरजेचं आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।